नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे। आज मी चिंचेची चटणी बनवणार आहे। अर्धी वाटी चिंचा घेतलेल्या आणि त्याच्या बिया काढून अर्धा तास पाण्यामध्ये भिजायला ठेवल्या होत्या। तर आता हे कढईमध्ये घालते। नंतर याच्यामध्ये बिया नसलेले खजूर घेतले आहेत 7 ते 8 याही याच्यामध्ये घालते। यानंतर गूळ घेतला। गॅस फुल करून हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे चांगलं। जर तुमच्याकडे खजूर बिया असणारे असल्या तर बिया काढून ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत। चिंचेचे पाणी छान उकळायला लागलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा बडीशेप पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा सुंठ पावडर, पाव चमचा लाल मिरची पावडर, चिमूटभर मीठ। आता हे आपल्याला हाय फ्लेम वरतीच मोठ्या गॅसवरती 2 मिनिट उकळून घ्यायचं आहे चांगलं। खजूर आहे ते एकदम सॉफ्ट झाले पाहिजेत, मऊ झाले पाहिजेत। 2 मिनिट झाले आहेत आणि ह्याच्यातलं खजूर आहे तेही अगदी मऊ झालेलं आहे। तर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। आता हे पूर्ण थंड झालेलं आहे। तर एका मिक्सरच्या भांड्यात काढून मी याची पेस्ट बनवणार आहे। बारीक केलेलं आहे। आता एक चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्यावरती हे ओतून ही चटणी आहे ती गाळून घ्यायची। चिंचेची चटणी मी गाळून घेतलेली आहे। हे आपण स्टोर करून ठेवू शकतो। इथे चिंचेची चटणी तयार आहे। तर ही चटणी आपण कोणत्याही चाटसाठी यूज करू शकतो, भेळसाठी यूज करू शकतो। तर इथे मी बनवलेली चटणी आहे त्याच्यामध्ये एक भरणी भरलेली आहे काचेची आणि इथे मी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत नमस्कार।